नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 7:56 झाले सर्वांना गुड मॉर्निंग। तर काल 2 ऑर्डरसाठी मला इन्सेंटिव्ह भेटला नाही। कंपनीने 2 ऑर्डर दिले नाही मला काल, कारण 9:30 वाजल्यापासून मी लॉग इन होतो, रात्रीचे 10:30 पर्यंत लॉग इन होतो। तर 1 तासात मला एक पण ऑर्डर टाकले नाही, राहिलं होतं फक्त अर्धा तास शिल्लक। म्हणजे मी 10 पर्यंतच बुक करेल होते, पण एक्स्ट्रा 1 गिग बुक करावं लागलं होतं मला, 10 ते 11 घ्यावा लागला होता। म्हणलं 2 ऑर्डर मारून घेऊ, कारण माझे 15 ऑर्डर्स झाले होते, 17 ऑर्डर करायचे होते। 17 ऑर्डरला 175 रुपये भेटणार होते, म्हणजे ते पेट्रोलचे पैसे भेटणार होते। पण झालं काय, फक्त 15च ऑर्डर कंप्लीट झाले आणि नंतरून कंपनीने जे बसवलं ते ऑर्डरच पाडणार। तर भरपूर मुलं पण बाकी होते, काहींचे 1 बाकी होते, काहींचे 2 ऑर्डर बाकी होते, काहींचे तर काही 3-1 झाले, 3-1 बाकी होते वाटतं। आणि सगळेजण बसले होते एका झाडाखाली मस्त, कोणाला ऑर्डर पडतील कोणाला नाही। म्हणलं चला भाऊ, आपल्याला काय पडणार नाही आता। 10:30 वाजले, आलो घरी निघून बंद करून। शेवटी काल टार्गेटच नाही झालं, म्हणजे फक्त 475 रुपये काय अर्निंग झाली माझी पूर्ण दिवसभरात। तर काल ऑर्डरीच नव्हते, तर फायनली आज पडते का नाही बघू। काल 500 रुपये पण नाही झाले अर्निंग, इन्सेंटिव्ह नाही भेटला, काही नाही, पेट्रोल वाया गेलं फुकट 150 रुपयाचं। तर मित्रांनो, त्या दिवशी फ्रोझनचे वाटाणे आणले होते, नेमके सगळे फ्रोझनचे वाटाणे खराब झाले आमचे, पूर्ण अर्धा किलो वाटाणे खराब झाले। हे बघा, नेमकी प्रॉब्लेम असा झाला, फ्रीजरमध्ये ठेवायचे असते, तर आम्ही फ्रीजरमध्ये न ठेवता फ्रीजमध्येच ठेवले होते, पण खाली ठेवले, म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवायचे असतात तेव्हा खराब नाही होत। तर गेले आता खराब होऊन, वास येतोय खूप घाण, तर पैसे वाया गेले इकडे। आणि इथे सकाळचा आवरासावर चालू आहे। आणवी झोपली इकडे, याला काय दिलं मोबाईल लावून? अरे पागल बनता है, मोबाइल नहीं देखने का, पागल बनेगा तुम। पाव पेट्रोल लावले का? झोपेतून उठली पॉवर पेट्रोल बघायला, शिवम पाहतो इकडे। भांडण करू बर का। तर नेमकी गाडीला टायर टाकायचं आहे, आज टाकावं का उद्या टाकावं ते समजत नाही। नेमकी 1700 रुपयाचा टायर टाकून घेतो एकदाच ट्यूबलेस, कारण कधी पण पंक्चर होऊ शकते, हिची खूप भीती। कधी जपून वापरतोय म्हणजे मी गाडी आता। एक तर टायर एकदम वाया गेला आहे, म्हणजे खराब झाला आहे पाठीमागचं, कधी घसरती, डायरेक्ट स्लिप मारते गाडी। म्हणलं टाकूनच घ्यावं आता, 2-1 दिवस काम करू मस्त, फ्लोटिंग आली का लगेच भरून टाकू, लगेच टायर घेऊन टाकू। तर गार्नियर मेन ॲक्नो फाईट फेसवॉश घेतला आहे, तर बरेच दिवसात घेतलं आहे, पण वापरतच नाही मी सध्या। आणि हे पण घेतलं आहे लिस्ट्रीनचं कॅव्हिटी फाईट, हे पण बरेच दिवस झाले वापरून नाही राहिलो, टाईमच भेटत नाही सध्या। पण हे खूप भारी बरं का माउथवॉश, आणि ॲक्नो फाईट गार्नियर फेसवॉश पण भारी आहे, दोन्ही भारी प्रोडक्ट आहे। त्या दिवशी मी जळलेली रोटी आणि शेवभाजी खाल्ली आणि इतकं पोट दुखतंय 2 दिवसापासून, अजून पण दुखतंय पोटामध्ये। त्यासाठी एक गोळी घेतली होती मी फ्रेश, पण या गोळीने पण राहत नाही एवढं, काही खास गोळी नाही। काल पाणी भरायची का ते फ्रोझनचं तळून टाक, ते काय म्हणते त्याला। तर मित्रांनो, फ्रेंच फ्राईज पण आणले, ते पण 4-5 दिवसापूर्वी आणले, ते फ्रीजमध्ये आता ठेवलेले। आता ते खराब झाले काही ते पाहावं लागेल, नाही तर त्याचे पण पैसे वाया जाणार आहे, कारण फ्रोझनचे तर वाटाणे खराब झाले आता। तर असा प्रॉब्लेम होऊ राहिला, फ्रोझनच्या वस्तू आणूच नाही असं वाटतंय मला। नेमकी कधी लाईट जाती, लाईट गेल्यावर मग तर फ्रीजर बंद होऊन जाईल। तर यावेळेस वाटाणे खराब झाले, पण पुढच्या वेळेस एक टाईम आणून पाहिन, जर फ्रीजरमध्ये टिकले तर ते आणत जाईन, नाही तर नाही आणणार, नाही तर डायरेक्ट हिरवे वाटाणे भिजत घालू आणि तसेच हिरवे करू। उगाच आणले ते फ्रोझनचे, असं वैताग आला, नीट सांगितलं नाही मला ठेवायचं राहतं। आता ते फ्रेंच फ्राईज सगळे तळून टाक, चांगले असन तर, ते खराब झाले का काय माहिती। वरच्या फ्रीजरमध्ये ठेवायचे, चांगले आहे का नाही काय माहिती। वास येतोय का?
बराच दिवस झाले ना याला, आता गणपती बसले तेव्हा आणलं होते चांगले ते. आता एक दिवस मी नाही का पूर्वी भाजी केली फ्रीजर मध्ये ठेवायचे डायरेक्ट. याच्यावर लिहिलेलं राहते हे इथं फ्रोझन, हे बी कुठं तरी लिहिलेलं राहते त्याचं इथे. हां हे बाय 200 अंश सेल्सिअस 18 ते 20 मिनिटं अंटील लाईट गोल्डन ब्राऊन. तळायची तळायचं आहे का ते? कुठंतरी फ्रीजरमध्ये ठेवावं लागते ते. इन्क्रीमेंट फ्रेंच फ्राईज रेडी 3 मिनिटात रेडी होते. आता काढले बाहेर, लवकर घे तळून. आता नाही टाइम कडे पाणी भरते मी या पैकी. मग ते ठेवतो फ्रीजर मध्ये ठेव. सेल्सिअस और ब्लू है बाय. हां का? स्टोरेज कीप फ्रोझन एट 18 सेल्सिअस. हां मग पाय फ्रीजर मध्ये ठेवावं लागतं. फ्रीजर मध्ये ठेव थोडा वेळ, म्हणून पटकन करून तळून टाक, सगळे कार्यक्रम करून टाक, म्हणजे खराब नको व्हायला. ते तिथं वाटण येतच ठेवायचे होते, फ्रीजर मध्येच ठेवायचं राहते. फ्रोझन म्हणजे फ्रीजर. आज मी पाहिलंच नाही त्याच्यावर गणपतीच्या गडबडीत. गेले ना खराब होऊन फुकट मध्ये. भाजी नाही केली, भाजी करून टाकली असती दोघांना. त्या दिवशी आणि खायला मागत होती. खिचडी भात करायला तर आणले होते, म्हणलं खिचडी भात मस्त त्या दिवशी रात्री मी काढले, म्हणलं खिचडी भातात टाकू, तेव्हा पाहिले मी पूर्ण खराब होऊन गेले. ठेवले असते काय सांगितलं मी, पाहिलं नाही, म्हणलं आहे का फ्रीज ठेवायचे. अंडे उकडायला टाकायचे. तर अंडे उकडायचे, सकाळी सकाळी उकडायचे विसरून जातो, कारण 2 अंडे खायचे प्रोटीनसाठी, पण एकच खाऊ राहिलो सध्या. 2 कॅरेट आणावं लागणार आहे मला आता. नेमकी कॅरेट महाग झाले, 175 रुपयाला ट्रे भेटू राहिला 30 अंड्यांचा. तर खूप महाग झाला आहे सध्या. तर 2 आणायचे म्हणजे 250-300 रुपये तर लागणारच आहे. म्हणजे 250 रुपये, 250 की किती, 300 ना, 175 म्हणजे 150, 300, 350 रुपये लागणार बाबा टोटल 2 कॅरेट आणायचे म्हणलं. डेली 2 अंडे चालू करायचे प्रोटीनसाठी. आणि पनीर पण एवढं महाग झालं आहे ना, पनीर 95 रुपयाला भेटू राहिलं अमूलचं, ते पण मागवायचं आहे. म्हणजे 2 प्रोटीन चालतं आहे म्हणजे. पनीर आणि तसं दही पण आणतो मी, म्हणजे 4 वस्तू आहे प्रोटीनसाठी. दही, प्रोटीन, अंडे आणि काय म्हणजे त्याला चिकन. हप्त्यातून एक वेळेस चिकन खावं लागणार आहे प्रोटीनसाठी. आणि खजूर पण थोडं आणावं लागणार आहे, कारण खजूर पण सकाळी सकाळी खावं लागेल. खजूर त्याच्यासोबत भिजवलेले बदाम 2 चालू करावं लागणार आहे. म्हणजे डेली आपल्याला 50 ग्रॅम प्रोटीन खायचं आहे. आणि थोडी आता जिम पण चालू करावं लागणार आहे, कारण सगळी ताकद पोटातच जाऊ राहिली, तर पोटच थोडं कमी करावं लागणार आहे. पोटाचा प्रॉब्लेम होऊ राहिला, चरबी वाढली जास्त, त्याचं नियंत्रित करावं लागणार 2-3 दिवसामध्ये. म्हणजे चालूच करावं लागणार आहे व्यायाम घरच्या घरी. जिममध्ये जायचं म्हणल्यावर 10-1 हजार रुपये भरावं लागेल, त्याच्यापेक्षा 2-1 हजार रुपयाची डंबेल्स विकत घेतो, घरच्या घरी चालू करतो डायरेक्ट. ते यूज करायचं आहे स्वतःला. इथं पसारा सहन नाही होत ना आमचा. इथं ठेवले का मी लगेच कुठं देतो फेकाटून काढतो मी. तर वाजलेले 8 आणि शिव आणि इकडे मोबाईल पाहायला भिडले. नेमकी मी रात्री झोपलो, वायफाय रात्रभर चालूच होतं, आत्ता बंद केला आहे. 1 तास विश्रांती दिली त्याला. आता चालू करावं लागणार पुन्हा TV. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.